जालन्यात महानगरपालिकेच्या निवडणुकीत बोगस मतदान केल्याचा आरोप संशयित मतदार पोलिसांच्या ताब्यात। जालना शहरातील प्रभाग क्रमांक 9च्या डबल जीन भागातील मतदान केंद्रावर घडलेली घटना। संशयित मतदाराची पोलिसांकडून चौकशी, दोषी आढळल्यास कारवाई करणार पोलिसांची माहिती। जालना महानगरपालिकेची निवडणूक सकाळपासून शांततेत सुरू असताना दुपारी प्रभाग क्रमांक 9 मधील डबल जीन परिसरातील मतदान केंद्रावर एका मतदारानं दुसऱ्याच्या नावावर बोगस मतदान केल्याचा आरोप मतदान प्रतिनिधींनी केलाय। त्यामुळे या ठिकाणी काही काळ तणाव निर्माण झालाय। पोलिसांनी या संशयित बोगस मतदाराला ताब्यात घेतलंय। संशयित मतदाराची सध्या पोलिसांकडून चौकशी केली जाते आहे। चौकशीत संशयित मतदार दोषी आढळल्यास चौकशी केली जाणार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। संशयित मतदारानं दुसऱ्या नावावर मतदान केल्याचा आरोप मतदान प्रतिनिधींनी केला असून मधुकर देठे असं या संशयित मतदाराचे नाव आहे। दरम्यान संशयित मतदारानं कोणत्या नावानं मतदान केलं आहे याची चौकशी संबंधित निवडणूक अधिकाऱ्याकडून केली जात असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी प्रतिनिधींनी त्यांनी बोगस मतदान केल्याचा संशय व्यक्त केलेला आहे। त्यांनी मतदान केलेलं आहे, पण त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांनी त्यांच्याच नावासमोर किंवा त्यांच्याच नावाने मतदान केलेलं आहे। नेमका काय प्रकार आहे ते कळण्याकरता आपण त्यांना ताब्यात घेतलेले विचारपूस करत आहोत। खात्री केल्यानंतर पुढची कारवाई करणार आहोत। संजय देठे या प्रभागात मी गेल्या 3 टर्म पासून नगरसेविका म्हणून काम करते आणि मी काही नवी नाहीये। प्रत्येक प्रभागातला माणूस मला ओळखतो, माझी नस ना नस ओळखतो, माझा स्वभाव ओळखतो। आणि हे जे काल परवा नवीन बाहेरून आलेले लोक आहेत आणि अपक्ष दादागिरी करतात, गुंडगिरी करतात, मला लोक 15 वर्षापासून ओळखतात। आम्ही एक सर्वसामान्य नागरिक आहोत आणि सुसंस्कृत राजकारणी लोक म्हणून आम्हाला लोक ओळखतात आणि मला फार काही सांगण्याची गरज नाहीये। आणि हे जे करतायत हे खोटे आरोप आहेत, मी याचं खंडन करते। मतदार म्हणून एक व्यक्तीला पकडलेले मधुकर देठे असं नाही, तसं नाहीये, ताब्यात घेतले त्याला नाही सर। त्यांचा तुमची संबंध नाही का? तसं त्यानं केलं नाही असं म्हणणं नाही, तसं त्यांनी केलेलं नाहीये। कोण आहे तुमचं? ते नाहीयेत। कोण आहेत असं विचारतोय? नाही, मला माहित नाही। मला एक सांगत आहे, आता त्यांनी सलग त्यांच्याकडे काही मतदान कार्ड सुद्धा, ओळखपत्र सुद्धा त्यांनी हस्तगत केले। 3-4 लोकांना गाडीवरती हटकलं, ते पळून गेले, एक जण ताब्यात घेतला। योगायोगाने त्याचं आडनाव देठे। नाही, योगायोगाने सर असू शकतं बरं का, पण मी तुम्हाला स्पष्ट सांगते, मी काही या वार्डात नवी नाहीये आणि माझी काम करण्याची पद्धत तुम्हालाही माहिती आहे। तुम्ही मला काही आजकाल ओळखता का? तुम्ही 15 वर्षापासून माझ्या संपर्कात आहात आणि वार्डात माझा संपर्क कसा आहे हे फक्त वार्डातल्या लोकांना, अख्ख्या जालन्याला माहितीये, अख्ख्या जालना शहराला माहितीये। त्याच्यामुळं आणि समोरचा जो आरोप करतो त्याची मानसिकता कशी, त्याचं वागणं कसं आहे, माझं वागणं कसं आहे, त्याच्यावर तुम्ही तुलना करा ना। म्हणजे एक राजकीय दोष आहे आणि कुठेतरी जळजळ असावी। आणि त्यांना मी स्पष्ट सांगते की त्यांना त्यांची हार पुढं दिसतीये म्हणून ते असे आरोप करतात।